फ्रेंड्स, हाउ आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. आज आपण पाहणार आहोत चिकन स्प्रिंग रोल्स कसे बनवायचे. चिकन स्प्रिंग रोल्सच्या अलॉंग विथ तुम्ही हेही पाहू शकता की जर आपण चिकन स्किप केलं तर तुम्ही व्हेज रोलसुद्धा सेम रेसिपीने बनवू शकता. तर आपण साहित्य घेतलेलं आहे: मिरपूड, मीठ, सोया सॉस, चिली फ्लेक्स, जिंजर गार्लिक क्रस्ट आहे, पेस्ट नाही घ्यायची, क्रस्ट आहे. हे आहे कॅबेज आणि कॅरेट आहे, जे मी असं थ्रेडेड कट करून घेतलेलं आहे. कॅप्सिकम, येलो पेपर म्हणतात त्याला, कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम आणि येलो पेपर. आणि हा आहे ऑनियन, जो असं स्क्वेअर होईल असं कापलेलं आहे. तुम्ही कसंही कापू शकता, बारीक कापला तरी चालेल. आणि हे आहे चिकन, जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे अर्धा तास जिंजर गार्लिक पेस्टमध्ये. चला तर मग पाहूयात पुढील प्रोसेस काय आहे. रोल बनवण्यासाठी मी हे समोसाचं स्ट्रिप्स वापरणार आहे आणि ते चिकटवण्यासाठी ही मी मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे. पातळच आहे थोडी. चिकन रोल बनवण्यासाठी जे स्क्वेअर स्ट्रिप्स वगैरे लागतात ते प्रत्येक वेळी अवेलेबल असतीलच असं नाही आहे. तर माझ्याकडे सध्या हे समोसाचे स्ट्रिप्स अवेलेबल आहेत, रेडीमेड आहेत, आणि ते मी वापरून तुम्हाला रोल बनवून दाखवणार आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपण भाज्या शॅलो करून घेणार आहोत. ऑइल टाकूया. 2 टेबलस्पून एवढं ऑइल घ्यायचं आहे. तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण चॉप जिंजर गार्लिक टाकून घेऊया. चिली फ्लेक्स, जिंजर गार्लिक व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. ऑनियन टाकूया. कॅप्सिकम आणि बेल पेपर टाकून घेऊया. कॅरेट आणि कॅबेज पण सोबतच टाकूया. टाकलेल्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या. भाज्या जास्त नरम होऊन द्यायच्या नाही आहे. 1 टेबलस्पून मीठ होईल एवढं मीठ टाकलेलं आहे मी. सोया सॉस टाकूया. पेपर पावडर, मिक्स करून घेऊया. भाज्या जास्त सॉगी करायच्या नाही आहे, थोडा क्रंच राहावा. म्हणून आता आपण गॅस बंद करून टाकूया. आपल्याला चिकन रोल करायचं आहे, तर मी मगाशी जे व्हेजेस आपण सॉटे केले ते मी काढून ठेवलेले आहेत डिशमध्ये. आणि आता आपण 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि हे चिकन काढून घेऊया त्याच्यामध्ये. मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, पण पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकते. तुम्ही अंदाजे टाकू शकता. चिकनला पाणी सुटलं आहे, ते ड्राय करून घ्यायचं आहे. चिकन ड्राय झालेलं आहे, तर ह्या ज्या भाज्या सॉटे करून घेतलेल्या आहेत ते मिक्स करून घेऊया. केलेलं आहे. झाकण ठेवायचं नाही आहे, थंड करून घ्यायचं आहे. आता या शीट ज्या आहेत समोसाच्या आहेत त्या आपण पाण्यात सोप करून घ्यायच्यात. म्हणजे पाण्यात चक्क नळाखाली धरा किंवा पाणी स्प्रे करा आणि मगच वापरायला घ्या, नाहीतर त्या ड्राय असतात आणि रोल करताना क्रॅक होतात.
आता स्टफिंग करून घेऊयात. आपलं हे स्टफिंग जे आपण थंड करून घेतलेलं आहे, ओव्हर स्टफ करू नका. सोप केल्यामुळे आता ह्या स्ट्रीप सॉफ्ट झाल्यात जरा आणि रोल करायला इझी होईल. एवढा रोल सफिशियंट आहे. आपण हे कापून घेऊ शकतो. पेस्ट लावून घेतली आहे, त्याच्यावर दुसरी शीट सोप करून घेतलेली ठेवलेली आहे. स्टफिंग घेत आहोत. व्यवस्थित आपला रोल तयार आहे. अशा प्रकारे रोल करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण पुढील प्रोसेस पाहूया. प्रकारे आपले सगळे रोल तयार आहेत आणि एक लास्ट शीट राहिलं होतं, त्याचा छोटासा समोसाही बनवला आहे. आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण रोल सोडून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवर आता फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला रोल. टर्न करून घेऊया. आपले रोल तयार आहेत. आता काढून घेऊया. ऑइल ड्रेन करून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट बॅच लोड केली आपण. तेलाला खूप ताव आल्यामुळे पटकन लाल झाले ते. गॅस मिनिममवरच आहे फ्लेम. टर्न करून घेऊया. नाईस अँड क्रंची रोल आपले तयार आहेत. गरम आहेत. अशा प्रकारे आपले चिकन क्रिस्पी रोल तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्ससोबत. थँक्यू. These are our chicken spring rolls are ready. So if you have liked this video, please don't forget to like, share and subscribe. Thank you.